तर आज आणि ऑफिसवरनं लवकर आले आणि मला म्हटली मिसळ खाण्यासाठी बाहेर जाऊयात. मी म्हटलं बाहेर कशाला, घरी बनवते. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, कांद्याचे काप टाकायचं आहे, खोबऱ्याचे काप टाकायचे, लसूणच्या पाकळ्या, आल्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर सर्वात शेवटी टोमॅटोचे काप टाकून घ्यायचं आहेत आणि 2 चम्मच तीळ टाकून घ्यायचे. हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. गॅसवरती एक पातेली ठेवून घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं, हळद, मीठ आणि जिरा पावडर टाकलं आणि भिजत घातलेली मटकी टाकून घेतली आहे. हे शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया मिसळचं. इथे मिसळचं वाटण तयार झालं आणि त्याचबरोबर इथं मटकीसुद्धा शिजलेली आहे. आता सेम तीच कढई, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि आपण जे वाटण मिसळचं तयार करून घेतलं ते टाकलं. आता आपल्याला यामध्ये बेसिक मसाला टाकायचा. त्यामध्ये जिरा पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी मिसळ मसाला टाकून घ्यायचा. मी इथे 10 रुपयाचा मिसळ मसाला घेतला आहे, तो पूर्णच टाकला. आता इथे आपल्याला सर्वात शेवटी पाणी टाकून घ्यायचं आपल्या गरजेनुसार आणि त्याबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी मीठ विसरले होते त्यामुळे इथे आता टाकले आणि कोथिंबीर टाकली बारीक कट केलेली. इथे आपली मिसळ तयार झाली आहे.